तर पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाची आणखीन एक बातमी आहे। कोयना धरणातनं विसर्ग सुरू करण्यात आलाय। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। संध्याकाळी 7 पासून 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग इथे करण्यात येतोय। कोयना नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होणार आहे, त्यामुळे नदी पात्राजवळच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या। कोयनेचे जे 6 दरवाजे उघडण्यात आले तेव्हाची आपण दृश्य बघतोय। कोयना धरण जे आहे त्या धरणातनं आता विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे, कारण कोयना धरण क्षेत्रातही धुवाधार पाऊस कोसळतोय। एकीकडे सातारा, दुसरीकडे कोकण अशा या परिसरामध्ये वसलेला कोयनेचा हा संपूर्ण परिसर विस्तीर्ण अशा स्वरूपाचा आहे आणि इथे धोधो पाऊस कोसळतोय। हेच ते 6 दरवाजे आहेत ज्या दरवाजांमधनं आता विसर्ग सुरू करण्यात आला होता, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। कोयना धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। संध्याकाळी 7 पासून 21,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग हा करण्यात येतोय।